स्वाहा वासुदेवाय स्वाय दंड मम स्वाहा आदिदेवताय स्वाय दंड मम स्वाहा पुरंदरा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज सर्वात मोठी खुशखबर आहे। आज 10 वर्षापासूनचे स्वप्न जे मनामध्ये होतं ते सत्यात उतरलंय। आज आपण नवीन घर घेतलेलं आहे खारघरमध्ये। तर आज आपली व घराची वास्तुक शांती आहे। तर हे घर आहे, जास्त मोठं नाही, छोटं आहे, पण आमच्या स्वप्नासाठी म्हणजे जे बघितलं होतं ते सत्यात उतरलंय, ते खूप मोठी गोष्ट आहे। तर ही हॉल होता, हा किचन आहे, पुढे बेडरूममध्ये आपण ही पूर्ण म्हणजे जे आमचे ब्राह्मण काका आहेत त्यांच्या सजेशननुसार आपण हे केलेलं आहे। आतल्या साईडला जे दिशा सांगितलं त्या दिशेवरती आपण ती पूजा मांडलेली आहे। तर पहिल्यांदा कलश पूजन वगैरे, गृहप्रवेश पहिल्यांदा होणार आहे। तर माझी आई पहिल्यांदा सगळ्यांचे पूजन करून घेते, म्हणजे माझी दिदी आहे लेफ्ट साईडला, मध्ये गौरी आहे, मी आहे परत। तर शास्त्रशुद्ध म्हणजे खूप मी त्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी मंत्र एवढे ऐकले, बरं वाटलं ऐकून, घर प्रसन्न, मन प्रसन्न झालं, घरामध्ये घर शुद्धीकरण झालं। तर हे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की गृहप्रवेश चालू आहे, ते सगळ्यांच्या मनामध्ये चेहऱ्यावरती किती हे हास्य आहे। पहिल्यांदा कुलस्वामीचे दर्शन घेऊन कलश वगैरे पूजन करून नवग्रहांची पूजा आणि खूप आपण इथे मांडलं होतं काय काय। नंतर पारंपरिक चूल, त्याच्यावरती आपण दूध उतू घालवलं, ते एक भारी वाटलं, कारण की आईला बोललो होतो मी, तर आई बोलली नाही सगळं होईल ते पारंपरिक होईल, मातीच्या चुलीवरती आपल्याला दूध उतू घालवायचं आहे। तर म्हटलं ठीक आहे, चंदनाची लाकड वगैरे घेऊन आले, नंतर दूध उतू घातलं, खूप भारी वाटलं, एकदम गावचा फील आला एकदम। तर दूध उतू गेल्यानंतर मग आपल्या पूजेची सुरुवात झाली, सगळे मंत्रोच्चार वगैरे हे सुरू होऊन आपल्या पूजेला सुरुवात झाली। तर मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुमच्या कमेंट्स ह्या महत्त्वाच्या आहेत, तर प्लीज कमेंट्स करा। ब्रह्मजिल सादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास प्रणित्यमौष्कामादसिद्धे प्रथमं वक्रतुण्डाचार्य एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षरजवक्रं चतुर्थं लम्बोदर पंचमच सप्तमं विघ्नराजेन्द्रं दूतो। पूजा झाल्यानंतर तो आपला एक धागा असतो देवाचा, तो बांधतात, कारण की माझ्या मते 1.5 महिना आपल्याला खायचं नाही त्याच्यासाठी असे भाव मे बी। नंतर मग घालाचं तोरण वगैरे बांधलं, त्याचे विधीपूर्वक वगैरे मंत्रोच्चारण वगैरे केलं काकांनी। नंतर आपण पुढच्या म्हणजे खूप अशा विधी झाल्यात, मला ते सांगता पण येणार नाहीत, कारण की पहिल्यांदाच हे सर्व मी म्हणजे समोरून फेस केलं होतं। ते चौकट पूजन ते बघतच राहतो मी। त्यानंतर मग गारवा आहे, गारवाचे एक आपल्या गावाकडे कसं दही भाताचा वगैरे नैवेद्य वगैरे असतो तो। तर पहिल्यांदा ते बोलले चौकडेपाशी विडा वगैरे सुपारी म्हणजे आपल्या त्यांचं पूजन करा। मग म्हटलं नंतर ते झाल्यानंतर मग आतमध्ये एक विधी राहिला होता वास्तुशास्त्र, वास्तू पुरुषाचा। मग ते विधी झाल्यानंतर मग पुढच्या म्हणजे तो विधी चालू होता। नंतर मग त्यानंतर मग आपल्या दिदीने आणि ह्यांनी ते गारवा आणला होता, त्याचं एक हे केलं। जलोपेन परवरक्ष देवितेन वास्तुदेवता विधानं कलशादि कलश पूजा परेन परवरक्ष देविता असं करतो। आता स्वच्छ झालं। एवढ्या विधी होत होत्या ना, मंत्रोच्चार होत होतं। म्हणजे संस्कृत तर आपल्याला एवढं माहिती नाही, एवढं आपल्याला कंठस्थ नाही, त्यामुळे सगळं वरून जात होतं, पण ऐकायला एकदम भारी वाटत होतं। ते 9 ग्रहांची वगैरे पूजा चालू होती, आता ते चंदनाच्या काठीने आपलं हे सगळं हे चालू होतं, लाईन वगैरे मारणं वगैरे, ते डिझाईन्स वगैरे हे तुम्ही बघतच आहात। त्यामध्ये हे पूर्ण हा सेटअप आहे म्हणजे देव पूजेचा, भारी वाटलं। नको खेळ वगैरे, नवग्रहांची पूजा वगैरे झालेली आहे। आता खूप घाई गडबडीत सगळं चाललेलं आहे, म्हणजे झालं सकाळी, कारण की ट्रॅफिक आपल्या ह्या नेरळमध्ये खूप लागलं, त्यामुळे आपल्याला काय टाइम टू टाइम वरतीच आपण पोचलो। मला वाटलं लवकर येईल, जरा थोडं ब्लॉग वगैरे बनवेल वगैरे, पण काय जमलं नाही तसं। आणि टोपी आपली मनोकराची दिसते असू दे, चाललंय आता होमाची तयारी चालू आहे।
इथे आमचे पप्पांचे मित्र आहेत. लहानपणापासून सगळ्या विधी ह्यांनीच केलेल्या आहेत आपल्या घरच्या. तर ब्रेक भेटलाय थोडं काहीतरी खाऊन घेतो पहिल्यांदा. चला, कसं फ्रेश वातावरण आहे. व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळे आपल्याला ना सेल्फी मधून सगळ्या गोष्टी कॅप्चर करायला लागतात. आता आपल्याला होमाची तयारी चालू आहे. तर इकडे माझी बहीण दाजी, इथे गौरी आहे आणि मी माहितीच आहे आणि आपले काका इकडे बघा. नमस्कार. तर होमाला सुरुवात केली आहे. चला. प्रियाय स्वाय दंड मम स्वाहा, कृष्णाय स्वाय दंड मम स्वाहा, लोहिताक्षाय स्वाय. वाकून हे करायचं बरं का, वाकून. ओम प्रे नक्षत्रे प्रियाता महासुरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा वासुदेवा जगन्नाथा संघर्षणा प्रियाता. कसं वातावरण झालंय एकदम खतरनाक. अख्खा धूरच धूर. सगळ्यांच्या नाकातनं डोळ्यातनं पाणीच्या धारा होत्या. आता आपल्या बहिणीने गारवा आणलेला, त्याची विधी आता चालू होते. तर पुढे अश्विनी आहे, पाठीमागे तेजू आहे. तर हे सगळं गारवा टाकतात. तर ते गावामध्ये कसं सगळीकडे फैलावतात असं नाही, इथं शॉर्टमध्ये. आणि इथून ते झाल्यानंतर ते आपलं दिदीने कौल आणलेलं असतं ते घेतात आणि वरून पाणी ओततात, म्हणजे वरून टाकतात पाणी ओततात. ते झाल्यानंतर हाताशे ठसे, मग दिदीचा मान आहे, अश्विनी दिदीचा, नंतर तेजू दिदीचा पण मान आहे. म्हणजे दिदी लागतात. तर दुसरी एक होती अस्मिता, पण त्यांना करायचं नव्हतं. म्हटलं ठीक आहे, ह्या दोन तरी आहेत, त्यांच्या ह्याने करू द्या. म्हटलं चला ठीक आहे. ह्यांनी दोघांनी केल्यानंतर मग माझी इच्छा होती बबुडीचे फाऊल वगैरे उठवायचे. तर काकांना सांगितलं, तर काका म्हटले थांब, मला अन्नपूर्णा प्रसन्न वगैरे लिहू दे, सगळ्या प्रोसेसने सगळं हे करून दे. हे म्हणतात त्याला आपलं आता समजून घ्या तुम्ही, मला सांगता येणार नाही. तर ते दिसते तुम्हाला. ते केल्यानंतर बबुडीचे ठसे उठवायला घेतले. तर किती आगाव आहे, नाटक करतीये, पायाला घाण लागते माझ्या असं वाटते. तर हे ठसे ठीक आहे चांगले उठवले, हाताचे पण ठसे उठवून मग आपल्या किचनमध्ये म्हटलं बबुडीची आठवण राहिली पाहिजे, तिचे ठसे, तिचे पाऊल खुणा. नंतर झाल्यानंतर मग ते झाल्यानंतर पहिल्यांदा अश्विनी आणि दाजींनी पोशाख आणलेला, उभा आहेत पोशाख, ते दिला. त्यांचा दिल्यानंतर मग म्हणजे त्यांनी दिल्यानंतर मग गौरीचे पप्पा आले. ते मम्मी नव्हती आली त्यामुळे ते म्हटले सगळं पोशाख मी देतो. म्हटलं ठीक आहे चा. नंतर तेजू आणि दाजींनी पोशाख दिला आणि गिफ्ट दिले. तर असे हे सर्व म्हणजे गिफ्ट, पोशाख हे चालूच होतं दिवसभर. काय ना काहीतरी चालूच होतं. गिफ्ट वगैरे येत होते मित्रांचे वगैरे. नंतर हे आपले मामा, पोलीस मामा आहेत. मामांनी पोशाख दिल्यानंतर काका म्हटले थोडं थांबा, विश्रांती घ्या. आणि नंतर आपल्या पूजा झाल्यानंतर आरतीची सुरुवात केली. आरती झाल्यानंतर एक विधी आहे नजर काढायचा माझ्या मते. त्याला आपल्या गावाखेड्यामध्ये म्हणतात बली. तर लिंबू वगैरे कापून नैवेद्य वगैरे आपला आमचे मित्र रवी साहेब आले होते स्पेशली. तर त्यांनी नजर काढली सगळ्यांची. तर आणि ते रस्त्यावरती बाहेर ठेवतात ते. तर त्यामध्ये तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये दिसतात की गावच्या बायका एकत्र आल्यानंतर सभा बसते म्हणजे बसते. आणि मुखिया कोण आहेत तर जया मावशी मुखिया दिसते याच्यामध्ये, शेजारी तायडी आहेच. ते झाल्यानंतर अश्विनी वहिनी आणि दादा हे आले होते, कारण की त्यांच्या म्हणजे पाठीशी ते होते. कारण शेवटपर्यंत हे डॉक्युमेंट हवं आहे तर तिथे जा, ते डॉक्युमेंट हवं आहे तर इकडे जा, त्यांनी हे सांगितलं होतं. तर शेवटपर्यंत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला भेटलंय. तर त्यांनी पण व्हिजिट दिली, खूप भारी वाटलं.
ते झाल्यानंतर त्यांनी पोशाख वगैरे दिला वगैरे, हे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला. तर ही त्यांची फॅमिली आहे. श्लोक आहे इथे, अनुष्का आहे इकडे, वहिनी गौरी, मी आहे, तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर आपला अर्णव आला, म्हटला माझ्याकडे गिफ्ट द्यायचं आहे, तर म्हटलं चल द्यायचं. तर विधी झाल्यानंतर सुहासिनींना पहिल्यांदा जेवाय घालतात. तर याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांना आपण जेवण म्हणजे प्रसाद दिलेला आहे. ते झाल्यानंतर अनुष्का दिसते, अश्विनी दिसते, रवी दाजींची आई आहे इथे, मावशी आहे आणि आई बबडी सोबतच जेवण करतात. त्यांना म्हटलं सगळं जेवण झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जेवण करून घ्या, कारण की माझे मित्रमंडळी येणार आहेत. तर म्हटलं दाजी आणि रवी सोबत, दाजी साडू एकत्र बसले जेवायला. ते झाल्यानंतर रवी आहेत, अंकित आणि गणेश हे म्हटले आम्ही निघालो. तर रवीनं आपण थांबून घेतलं. तर हे आपले माधू काका, मावशी आणि अख्खी आपली फॅमिली म्हटले आता आम्ही जातो, चलो टाटा. तर स्पेशल इन्व्हिटेशन आपलं संप साहेबांना होतं. तर त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन त्यांनी व्हिजिट दिलं. ते बरं वाटलं एकदम. त्यानंतर रवी आपल्याला ते पण स्पेशल इन्व्हिटेशन होतं, पुण्यावरून ते आले होते. नंतर राधिका वहिनी आणि संग्रामदादा आणि आपले हे स्वरूप वगैरे निघाले घरी, मग त्यांना पण बाय बाय केलं. आता आपण पूजा वगैरे आटपून थोडंसं रूम क्लिअर केल्यानंतर म्हटलं एक व्ह्यू बुक पकडूया. तर अश्विनी आणि गौरी बाहेरच बसल्या होत्या, त्यांनी चेंज केलं होतं. म्हटलं बस झालं आता दिवसभर, आता कंटाळा आला ते साडी घालून. जेवण बाजूला दिसतंय, सगळीकडे अस्ताव्यस्त सगळं चाललं. तर रूम आहे अशीच अजून फर्निश वगैरे करायचे आपल्याला. तर म्हटलं आता नको करायला, थोड्या दिवसांनी करू. तर पिल्लू बबुडी चाललेलं तिच्या धांगाने, ह्या रूममधनं त्या रूममध्ये, त्या रूममधनं ह्या रूममध्ये. तर आता ही पूजा चालली आहे, ते उत्तर पूजेचं शूट आहे. तर ते झाल्यानंतर म्हटलं बाहेर बिल्डिंगच्या कसं वातावरण आहे ते दाखवावं. फ्रेश वातावरण, मस्त वाटलं एकदम. त्यानंतर फ्रंट साईडला गेलो गॅलरीमध्ये, तिथून दाखवतो. मग एक नंबर व्ह्यूज, अशा सगळे मोठ्या मोठ्या बिल्डिंग, गाडी खाली बघितलं तर चक्कर आल्यासारखं होतं, एवढं उंचावरती आहे आपण. एक नंबर फील आला. फायनली मुंबईमध्ये आपलं घर झालेलं आहे, मुंबई खारघरमध्ये. 2-3 दिवस खूप घाई गडबडीमध्ये झाले, सर्व झालं. तर आज गृहप्रवेश झालेला आहे. माझे आई पप्पा, माझे दाजी दीदी पुण्यावरून आलेत. माझी दुसरी बहीण पनवेलमध्ये असते, ती दाजी वगैरे सगळे आलेले, नातेवाईक आलेले सर्व. तर सर्व काही आपण कॅप्चर केलेत व्हिडिओजमध्ये. पण एकटा असल्यामुळे आणि दुसरे कोणाला इच्छाशक्ती प्रबल नाही आहे की ब्लॉग करायला किंवा व्हिडिओज वगैरे फोटोज काढायला इच्छा कुणाची नाही आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी काढलेलं आहे आणि रिक्वेस्ट करून दाजींना काढायला लावलेलं आहे. तर आपला हा व्हिडिओ गोड म्हणून घ्या आणि फुल कमेंट्स वगैरे आणि खूप सारं प्रेम द्या त्या व्हिडिओला. आणि घर कसं वाटलं ते नक्की शेअर करा कमेंट्समध्ये. आणि तुमचं प्रेम माझ्यासोबत आहे असं मी कायम म्हणजे स्वामींना सांगेन की कायमस्वरूपी ठेवा माझ्यासोबत प्रेम. आणि सगळ्यांचे सहकार्य आहेच आपल्या चॅनलला. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय, सी यू.